संकट येतील आणि जातील, धैर्य कधीही सोडू नका. स्वामी कृपेने तुझे जीवन नेहमी आनंदात राहील. परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवा. जो श्रद्धेने माझे नाव घेतो त्यांच्या आयुष्यातील अडथळे आपोआप दूर होतात. मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा. नम्रता ही स्वामींच्या कृपेची गुरुकिल्ली आहे. फक्त पूजाविधी करणे म्हणजे भक्ती नव्हे. खरे भक्त होणे म्हणजे स्वतःला एक चांगले माणूस म्हणून घडवणे, प्रामाणिकपणे काम करणे आणि इतरांना मदत करणे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 20 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. आपण नेहमी देवाला काहीतरी नवीन मागत असतो, पण आपल्याकडे जे आहे, आपल्याकडे असलेल्या आशीर्वादाबद्दल कधीही कृतज्ञता व्यक्त करत नाही. जे आहे त्यात समाधानी राहणे हे सुखी जीवनाचे रहस्य आहे. जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. स्वामी नेहमी तुमच्यासोबत आहे, फक्त त्यांना मनापासून हाक मारा. स्वामी म्हणतात, बाळा, देव मंदिरात नसून तुमच्या हृदयात आहे. जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने इतरांना मदत करता आणि कोणाचीही वाईट चिंतत नाही, तेव्हा स्वामींची खरी भक्ती साध्य होते. जीवनात चढ उतार येणारच. भक्तांचे काम केवळ श्रद्धेने चालत राहणे आहे. स्वामींच्या चरणावर विश्वास ठेवा, ते तुम्हाला वादळातूनही सुखरूप बाहेर काढतील. इतरांना मदत करणे हीच ईश्वरी सेवा आहे. तुमच्या आजूबाजूला असलेल्या गरजू व्यक्तींना केलेली मदत ही स्वामींना अर्पण केलेली सर्वात मोठी पूजा आहे. जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता तेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात या विचारांनी करा. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वामींचे आभार माना की त्यांनी तुम्हाला एक नवीन दिवस दिला आहे. दिवसभरातील कामात प्रामाणिकपणा ठेवा. कामालाच स्वामी सेवा समजा. कठीण प्रसंगात स्वतःला सावरून धरा. विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. संयम राखणे ही स्वामींची मोठी भक्ती आहे. हा छोटासा संकल्प करा. स्वामी भक्तीत सातत्य हवे. दिवसातून कितीही वेळ मिळाला तरीही काही मिनिटे शांत बसून नामस्मरण करा. स्वामींना काही मागायचंच असेल तर ते म्हणजे शुद्ध बुद्धी आणि भक्ती मागा, जेणेकरून तुम्हाला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 21 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. या आशीर्वादाची गरज असल्यास श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व समस्या दूर होतील. स्वामी म्हणतात, बाळा, काळजी करणं सोडून द्या. विश्वास ठेवा. जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुला कसलीही काळजी करण्याचे कारण नाही. तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा. फळाची चिंता माझ्यावर सोडून दे. परिस्थितीवर मात करा. परिस्थिती कितीही कठीण असली तरीही ती कायमस्वरूपी नसते. संयम आणि श्रद्धेने ती नक्कीच बदलेल. वादळातही जो स्थिर राहतो तोच खऱ्या अर्थाने स्वामींचा भक्त होय. तुमचे मन हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. मनात नेहमी चांगले आणि सकारात्मक विचार ठेवा, कारण ज्या प्रकारचे विचार तुम्ही पेरता तसाच अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनात मिळत असतो. नशीब बदलण्याची ताकद हे तुमच्या कर्मात आहे. नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा आजच्या कामात आपले 100% योगदान द्या. स्वामी तुमच्या प्रयत्नात नक्कीच तुम्हाला यश देतील. स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. तुम्ही स्वामींची एक अद्वितीय निर्मिती आहात. स्वतःच्या गुणांवर प्रेम करा आणि दोषांवर मात करण्याचा प्रयत्न करा. दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने करा. त्यामुळे दिवसभर मनाची एकाग्रता आणि शांतता टिकून राहते. रात्री झोपण्यापूर्वी आजच्या दिवसात घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवा आणि त्याबद्दल स्वामींचे आभार माना.
कृतज्ञतेने मन समृद्ध होते. आयुष्यात जेव्हा एखादे संकट येते तेव्हा माझ्यासोबतच असे का असे म्हणण्याऐवजी स्वामी मला या संकटातून बाहेर पडण्यासाठी कोणती शिकवण देत आहेत असा प्रश्न स्वतःला विचारा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य रोज सकाळी स्वतःला सांगा. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण करता तेव्हा भीती आणि नकारात्मकता आपोआप दूर होते. स्वामींचे नामस्मरण केल्याने सर्व समस्या दूर होतात. सुखदुःखात स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात. फक्त आपला विश्वास पाहिजे. विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी. टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका भक्तिमय संदेशासोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.